नमस्कार, मी भाग्यश्री. टॉप टाइम मध्ये तुमचं स्वागत. आणि टॉप टाइम मध्ये आज आपण चर्चा करणार आहोत ट्रेंड सलवार कमीजचे या विषयावर. लहान मुलीपासून ते अगदी महिलांपर्यंत सगळ्यांच्याच रोजच्या वापरातला कपड्यांचा ट्रेंड म्हणजे सलवार कमीज. या सलवार कमीजच्या ट्रेंड्स बद्दल आज आपण चर्चा करणार आहोत आणि याबद्दल बोलायला आपल्या बरोबर आहेत राजेश केतकर. राजेश, तुमचं IBN लोकमत मध्ये स्वागत. राजेशना, तुम्हालाही काही प्रश्न विचारायचे असतील तर आम्हाला जरूर फोन करा. आमचा नंबर आहे 02266899204. राजेश, मी आता म्हटलं की ट्रेंड सलवार कमीजचे म्हणजे हा एक ट्रेंड आहे आणि या ट्रेंड बद्दल मला जाणून घ्यायचं की कधीपासून सुरू झाला हा सगळा ट्रेंड. कसं आहे माहितीये का की जवळजवळ 1980 पासून हळूहळू हा ट्रेंडला सुरुवात झालेली आहे. म्हणजे आधी कसं होतं, स्कर्ट ब्लाउज होते, म्हणजे काही अगदी पूर्वी तर लुंगी हा पण एक मॅक्सी होता. पण 80s नंतर हळूहळू 85 पर्यंत हा शिरत गेला आणि 85 to 95 पर्यंत जवळजवळ सलवार कमीजनी टोटल कॅप्चरच केलं. पण तुला आश्चर्य वाटेल आणि गंमत वाटेल की पूर्वी सलवार कमीजला पंजाबी ड्रेस म्हणायचे आणि तो खरं म्हणजे जुने तुम्ही सिनेमे बघितले असतील आशा पारेखचे किंवा नंदा, शर्मिला टॅगोर, तर तो असा टाईट असा पंजाबी ड्रेस. आणि पूर्वी सलवार कमीज घातल्यावर लोक गमतीने म्हणायचे पण हा काय पंजाबी नाहीस का. म्हणजे पंजाबी ड्रेस हा मेनली नॉर्थचा, दिल्ली, हरियाणा, पंजाब ह्या साईडचा होता. हळूहळू या हिरोईन्सनी तो आणला आणि नंतर तो पर्टिक्युलरली 84-85 पासून तो इतका आपल्या मेन स्ट्रीम मध्ये आला की नंतर जवळजवळ साडी साईड ट्रॅक होऊन सलवार कमीजच हा आपला रेग्युलरली आणि तो अख्ख्या भारतात पसरला. म्हणून त्यातला पंजाबी ड्रेस हा शब्द जाऊन सलवार कमीज हा शब्द आला आणि अख्ख्या भारतामध्ये म्हणजे आज तू साऊथमध्ये जा, नॉर्थमध्ये जा, कलकत्त्याला जा, गुजरातला जा, सगळेजण एकाच प्रकारचा सलवार कमीज घालतात. हे मोठा बदल सलवार कमीज मध्ये झाला. नक्कीच. म्हणजे जसं आपल्याकडे प्रांतानुसार वेशभूषा बदलते, पण मला वाटतं सलवार कमीज सगळ्यांसाठी सलवार कमीज हा भारतीय ड्रेस झाला, हा प्रांतापुरता मर्यादित राहिला नाही. आणि दुसरं महत्वाचं काय माहितीये का की या ड्रेसमध्ये म्हणजे तुझं लक्षात 3 भाग आहेत. म्हणजे टॉप, त्याची सलवार आणि त्याचा दुपट्टा, असे आपण त्याचे भाग पाडले तर एक तर आधी हा अख्खा अंग झाकणारा ड्रेस आहे. तर साडीला इमिजिएट पर्याय म्हणून हा अतिशय द बेस्ट पर्याय होता. आणि मेन त्याची जी सलवार पार्ट आहे तो ट्राउझर सारखा आहे, पॅन्ट सारखा आहे, त्याच्यामुळे मुवमेंटला तो खूप इझी आहे. बरं, कुर्त्यामुळे तो कव्हर्ड आहे. आणि दुपट्टा हा खरा पदर आहे साडीचा, पण साडीचा पदर हा साडीला फिक्स असतो. दुपट्टा हा फ्लेक्सिबल पदर असं आपण त्याला जर वापरलं तर तो त्या व्यक्तीला पाहिजे तशा वेळी ती घेऊ शकते. तर त्याच्यामुळे वर्किंग लेडी म्हण किंवा एखादी स्टुडंट म्हण, विद्यार्थिनी म्हण, किंवा त्यांना हा इतका सुटसुटीत ड्रेस आहे. बरं, अंगभर असल्यामुळे तसा प्रॉब्लेम नसतो, सावरायचा प्रॉब्लेम नाही, प्रकाराचं कापड शोधा, ब्लाऊजचं मॅचिंग शोधा, फॉल बिडिंग करा, हा प्रकार नाही. त्याच्यामुळे हा आणि तो इतका कम्फर्टेबल आहे तर तो सगळ्यांनी अंगीकारला. म्हणजे रोज अगदी जायची घाई असेल, एखादी नोकरदार स्त्री असेल, आपलं काढला कपाटातनं घातला आणि नंतर तर रेडीमेड आलं, त्याच्यामुळे गेलं हँगरवरनं काढला, घातला, बाहेर पडलं. सो सिम्पल इट इज. पण आता आपण एक नोकरदार स्त्रीचा बोलतोच होत, त्याबद्दल बोलत आहोत. तर एक ऑफिसमध्ये कपडे घालायचे म्हणजे ऑफिसमध्ये पंजाबी ड्रेस घालायचे, त्याची पण एक वेगळी फॅशन असते. आता कसं माहितीये का की आता बघ, आता ऑफिसमध्ये आता तुला म्हणजे त्यावेळेस ऑफिस गोईंग लेडीजनी तर हे खूपच उचलून धरली. म्हणजे तेव्हा कसं होतं, मी थोडं मागे का जातोय की तेव्हा 10वी-12वीची परीक्षा झाली की मुली कॉलेजमध्ये सलवार कमीज कॉलेजपासून सुरू व्हायचा आणि त्याच मुली आता आया झाली आहेत, मोठ्या झालेत, तर त्यांनी तो कंटिन्यू चालू ठेवलाय. तर त्या ज्या वर्किंग लेडीज आहेत तर तेव्हा जेव्हा त्यांनी सलवार कमीज रेग्युलरली तर तेव्हा त्याला हा कम्फर्ट पण आहे. पण ऑफिसमध्ये त्याला सर्टन नियम असतात. जसं प्रत्येक व्यवसायामध्ये, आता माझं बुटीक आहे किंवा मी फॅशन गार्मेंट्समध्ये आहे तर मी थोडंसं असे लाईट ड्रेस घातले तर चालू शकतं. पण एक कोण एक्झिक्युटिव्ह असेल किंवा कुठच्या फायनान्स तर त्यांनी त्या प्रकाराने कपडे घालायला पाहिजे. तर तसं ह्या वर्किंग लेडीजना लक्षात आलं. आता कोणी बँकेत आहे, कोणी एक टेलिफोन एक्सचेंजमध्ये किंवा कोणी वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये प्रोफेशनमध्ये असतील तर त्या त्या हिशोबाने त्यांनी, आता ऑफिसमध्ये असेल, आता समजा बँकमध्ये असतील किंवा कुठच्या फायनान्स इन्स्टिट्यूट, तर त्यांनी असा लो प्रोफाईल घालावा, डिसेंट दिसलं पाहिजे, त्या त्या कॅलिबरनी त्यांनी तो घातला
तर आणि मेनली त्यांनी फॅब्रिक मात्र चूज नीट करावं, कारण वर्किंग लेडीला वेळ नसतो. ती काय स्वतःच्या हाताने स्वतःचे कपडे म्हणजे तिला तेवढा वेळच नाहीये. तर त्यांनी प्रॅक्टिकली प्रॉपर फॅब्रिक वापरला तर सलवार कमीज सारखा बेस्ट आउटफिट नाहीये. पण मग ऑफिसमध्ये असं घालायचं असेल तर एक चांगला व्यवस्थित सलवार कमीज म्हणून तुम्ही काय सांगाल, म्हणजे कसं घालावं? आता बघ, ऍक्च्युली बॉम्बेच्या क्लायमेटला ना सगळ्यात बेस्ट ब्लेंड्स असतात. ब्लेंड्सचा अर्थ असा आहे की कॉटन आणि टेरिकॉट. आता ओनली पॉलिएस्टर जर तू विचार केलास तर हाताला खूप सॉफ्ट वाटेल, पण त्यांनी आपलं क्लायमेट हे पॉलिएस्टरला योग्य नाहीये. तर अशा वर्किंग लेडीजनी जर म्हणजे आपण त्याला सोप्या भाषेत टेरिकॉट म्हणूया. ब्लेंड म्हणजे 2 धागे टुगेदर. तर जर टेरिकॉटचे जे धुता येतात, ज्यांना पटकन इस्त्री लागत नाही, मशीनमध्ये घालता येतात, असे सुटसुटीत घातले, इट्स व्हेरी कम्फर्टेबल. इव्हन आणि ओढणीसाठी पण मला असं वाटतं की अनेकदा ओढणी अशी ओघळते, म्हणजे अंगावरून सारखी आता घरंगळत शिफॉन्स असते मध्ये मग. काही वेगवेगळे प्रकार आहेत. आता काही लेडीजना खूप हलका आणि सॉफ्टर दुपट्टा घालायची सवय असेल, तर त्याला सो मेनी व्हेरिएशन्स आहेत, तसं प्रॉब्लेम नाही. आणि मग हे तर झालं ऑफिस बद्दल, पण मग आता समारंभ असतात ज्याच्यातही आपल्याकडे सलवार कमीज एकदम ट्रेंड मानला जातो, तो पण एक आता बघ आवर्जून ना, असा शेवटी काय असतं की जसं पूर्वी साड्या घालायचे कार्यक्रमांना, की हळदी कुंकवाला जायचे, मग साखरपुड्याला जायचे, मग लग्नाला जायचे, त्या प्रकाराने सलवार कमीज मध्ये पण आलेलं आहे. Yes. पण अजूनही एक गोष्ट मात्र तितकीच खरी आहे की आज आपण जास्तीत जास्त एखाद्या इव्हन लग्नापर्यंत सुद्धा सलवार कमीज घालतील, पण त्यातल्या त्यात आपल्या टिपिकल ट्रेडिशनल, आता रिसेप्शन असेल तर अजूनही साड्यांना प्रेफरन्स दिला जातो. हे तितकंच खरं आहे. आणि त्या हिशेबाने तुम्ही आता अगदी क्लोज कार्यक्रम असेल, अगदी घरच्या कुठच्या जवळच्या नातेवाईकांचा, तर तुम्ही तेवढा हेवीली वर्क केलेला असं तुम्ही घालू शकता. आणि ते शेवटी आपापल्या चॉईसवर डिपेंड करतं ना, नाही का? आणि मग एक घरात जर राहणारी स्त्री आहे, पण घरात अनेकदा गाऊन घालू नये असं म्हणजे असतं की घरात गाऊन नको घालूस बाबा, एक पंजाबी घालून बस असं सांगितलं जातं, आईकडून सांगितलं जातं, मोठ्यांकडून कसं आहे सांगितलं माहितीये का, जातं. तुला एक गमत सांगतो की मी आज एवढ्या वर्ष या प्रोफेशन मध्ये, की तुम्ही जेवढा तुमच्या आवडीचा छान फिटिंगचा ड्रेस घालून बाहेर पडताना तुम्हाला ऑटोमॅटिक कॉन्फिडन्स येतो. तुम्ही अजागळ गबाळ्यासारखा ड्रेस घातलात, मी तुम्ही स्वतःचा स्वतः विचार करा, तुम्हाला हे पटेल. त्यांनी तुम्ही स्लो होता, तुम्हाला इंटरेस्ट नाही, तुम्ही असं, त्यापेक्षा तुम्ही छान घरातल्या घरात का असे ना, तुम्हाला ऑटोमॅटिक उत्साह येणार आहे. आणि सलवार कमीज हा पर्टिक्युलरली आउटफिट असा आहे की तुम्हाला आता घरातल्या घरात असाल तर तुम्ही दुपट्टा घेतला नाही तरी पटापट तुम्ही इझिली कामं करू शकता, बसा उठू शकता, मांडी घालून, म्हणजे तुम्ही कुठचंही काम करायला मोस्ट कम्फर्टेबल ड्रेस इट इज, नाही का? मला वाटतं राजेश, आपण अजूनही याबद्दल बोलणार आहोत, जाणूनही घेणार आहोत, पण आता आपल्याला एक फोन येतोय. नगरहून वर्षा राऊत यांचा फोन आहे. वर्षा, आपला प्रश्न विचारा. माझा प्रश्न असा आहे की पंजाबी कुर्ता जो असतो त्याच्यावरती पूर्णपणे वर्क केलेलं असतं, तर अशा वेळी कोणत्या प्रकारचा दुपट्टा वापरावा? हे बघ, कसं असतं की जर अख्खा फ्रंटला वर्क असेल किंवा योक म्हणतो आम्ही त्याला, म्हणजे गळ्याच्या गोल जर जास्ती वर्क केलेला असेल तर शिफॉनचा दुपट्टा वापरणं जास्ती सोयीस्कर आहे, कारण तो ट्रान्सपरंट असतो. तो पारदर्शक असल्यामुळे त्यातलं नाही तर काय होईल की जाडा दुपट्टा वापरला आणि गळ्याचा गोल घेतला तर गळ्याच्या कडेला केलेलं वर्क दिसणारच नाहीये. नाही तर मग तुम्हाला वन साइडेड दुपट्टा घ्यायला लागेल. तर तुझं ड्रेसवर वर्क जर अख्खं वर्क असेल तर तुम्ही कुठचाही दुपट्टा वापरू शकता, पण फक्त गळ्याच्या गोल असेल आणि तुम्ही गळ्याच्या गोलच दुपट्टा घेत असाल तर मग तुम्हाला शिफॉनचा दुपट्टा वापरणं ऑलवेज प्रॅक्टिकल आहे. पण आता दुपट्टाचा विषय निघालाच आहे, तर राजेश मला विचारायचं असं वाटतं की दुपट्टा ते पण एक कम्फर्ट व्हावं गरजेचं असतं. म्हणजे दुपट्टा उगाच काम करताना मध्ये यायला नको, सारखा पण आपला हात असा नको जायला, म्हणजे एक गळ्यात घातला किंवा कुठे एक साइडेड घेतला की तो व्यवस्थित राहिला पाहिजे असं, किंवा पिनअप करतात अनेकदा, तर त्याबद्दल तुम्ही जरा नाही, सांगाल? काय माहितीये का की आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये साडीच्या पदराला जेवढं महत्व आहे तेवढं दुपट्ट्याला महत्व आहे. तर आता प्रत्येक जण कुठच्या पद्धतीने त्याचा वापर करेल हा प्रत्येक इंडिव्हिज्युअलवर डिपेंड करतं, पण दुपट्ट्याला आपल्याकडे अनन्यसाधारण महत्व आहे, कारण आपलं कल्चर तसं आहे. आणि तो कधीही मार्क कर की कुठचीही लेडी, बाकी घरी कशी वागू दे काही, पण ती जेव्हा 4 लोकांच्यात असते किंवा हे आपली संस्कृतीच आहे ती, त्याच्यामुळे दुपट्ट्याच्या बाबतीत माझ्या मते तो सगळ्यात महत्वाचा भाग सलवार कमीजमध्ये आम्ही समजतो. आणि मी दुपट्ट्याला खूप महत्व देतो, कारण दुपट्टा तुम्ही कशा वेनी ड्रेप कराल त्याच्यावर अख्ख्या सलवार कमीजचं लुक डिपेंड करतं. तर तुम्ही दुपट्टा घेताना तो खूप छान ड्रेप करा, म्हणजे त्याच्याने तुमचं पर्सनॅलिटी एनहान्स होते, तुमचा फेसवर ग्लो येतो. तर त्याला खूप वेगवेगळ्या पद्धती आहेत, तुम्ही तुमच्या आरशासमोर उभा राहून तुम्हीच तुमचा शोध घेऊ शकता.
सो सिम्पल इट इज. पण एक नॉर्मल जर तुम्हाला विचारलं मी की आता म्हणजे आता मी गळ्याशी घेतलाय किंवा काही जण एका साईडला घेतात, काही जण प्रॉपर अगदी व्यवस्थित असं घेतात, म्हणजे तसंही घेतात. तर अगदी लग्नाला आपल्याला जायचं असेल आणि तेव्हा जर असं चांगला असा ड्रेप करायचा दुपट्टा करायचा असेल, तुम्ही काय सांगा? आता कसं असतं ना की आपल्याकडे सगळ्यात महत्व दागिन्यांना दिलं जातं. आता माझा दागिना दिसला पाहिजे का माझा ड्रेस दिसला पाहिजे याच्यावरती या बाई त्याच्यामुळे ते असं डिपेंडंट आहे. कारण काय, आम्ही गळ्यात काहीतरी खूप हेवी घातलंय आणि ते 4 बायकांनी बघायलाच हवंय, तर अशा वेळेस मी दुपट्टा गळ्याच्या भोवती घेण्यात काही उपयोग नाही ना. तर शेवटी तुम्हाला ड्रेसला महत्व द्यायचंय का दागिन्यांना महत्व द्यायचं? शेवटी हे प्रत्येक लेडीज नेचर असा, मी आज एवढ्या वर्ष त्यांच्याबरोबर काढलेली आहेत, त्याच्यामुळे तो नेचर असा आहे ना की मला नेमकं आज काय शो करायचा आहे, रादर शो ऑफ करायचं आहे, त्याच्यावर डिपेंड करतं. दागिना सॉलिड असेल तर मी 1 साइडेड दुपट्टा घेईन, म्हणजे माझ्या गळ्यातलं ते सगळं दिसेल. जर ड्रेस माझा हेवी ड्रेस शो ऑफ करायचा असेल तर ऑब्व्हियसली मी दुपट्टा फुल ओपन करून घेईन, जो खूप हेवी भरलेला असेल तर दॅट इज इनफ. म्हणजे ते किती वेळा चांगला भरलेला दुपट्टा हे दागिन्यांचं काम करतो. सो दॅट इज ऍडिशनल बेनिफिट असं आहे. पण मग आता दुपट्टा झाला, सलवार कमीज बद्दल आपण बोलतोय, पण या सगळ्यात कुठेतरी कम्फर्ट लेवल असते. आपल्या शरीरानुसार, आपल्या शरीराच्या आकारानुसार हे कपडे आपण घालायचे असतात. तर राजेश, याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? हे बघ, कसं आहे ना की प्रत्येक व्यक्तीला आणि प्रत्येक सलवार कमीज असल्यामुळे प्रत्येक बाईला एक मुलींना लक्षात यायला पाहिजे की माझी फिगर काय आहे, माझी हाईट कशी आहे. आता कसं आहे की त्याच्यामुळे ना सलवारमध्ये खूप नंतर व्हेरिएशन झाले की चुडीदार आहे, सलवार आहे, मग पटियाला सलवार आहेत, मग पॅरलल आहे, मग मध्ये काही वर्षापूर्वी धोती सलवार आली होती. तर काय आहे की फॅशन म्हणून फॅशन करायची का आपल्याला काय सूट होतंय त्या हिशेबाने घालायचं, हे प्रत्येक इंडिव्हिज्युअलनी, प्रत्येक व्यक्तीने आपापलं ठरवायला हवंय. कारण काय असतं की आता खूप समजा हाईट नाही आहे, शॉर्ट आहेत आणि थोड्या जरा तब्येतीने हेफ्टी आहेत, तर अशा व्यक्तींनी पटकन पटियालाच्या मागे लागू नये. कारण त्याच्यानी लेग पोर्शन, सलवार कमीजमध्ये जेवढा लेग पोर्शन तुम्ही उंच दाखवाल तेवढा तो ड्रेस एलिगंट दिसतो. त्या ड्रेसची ती खासियत आहे. तर प्रत्येक, आता फिगर आपल्या हातात नसते पण आपण ती आयडियानी एनहान्स करू शकतो. राजेश, मला वाटतं आपण ह्याच्यावर अजूनही बोलणार, पण सॉरी मी तुम्हाला मध्येच थांबवते. आपल्याला एक फोन येतोय, सोनाली खरा त्यांचा फोन आहे पुण्यावरून. सोनाली, आपला प्रश्न विचारा. हॅलो सर, माझ्याकडे जुन्या पैठणी अशा, तर मला त्यांचे ड्रेस शिवायचे आहेत, तर ते मला कुठे शिवून भेटेल आणि ते चांगले दिसतील का? पैठणीचे कपडे, म्हणजे आता पैठणीचे पण पंजाबी आलेले आहे, तर तिला तिच्याकडे जुन्या पैठणी आहे, त्याचे तिला कपडा पंजाबी शिवायचं आहे, तर ते कुठे शिवता येतील आणि ते चांगले वाटतील का? हो, आता आम्ही काय आहे की आपल्याकडे ना जोरात लग्नात खूप कॉस्टली साड्या घेतात आणि काही वर्षानंतर त्या साड्या जवळजवळ कपाटातच आयुष्य काढतात. तर बऱ्याचदा काही वर्षानंतर माझ्याकडे लेडीज अशा साडीज घेऊन येतात, तंचोई असतं, पैठणी असते, फार हेवी घेतलेल्या साड्या असतात की ह्याचं काय होऊ शकेल. आणि आम्ही त्याच्यावर इतकं सुपर्ब उपाय काढलाय की आम्ही पहिलं म्हणजे आम्ही साडीचा ड्रेस बनवताना तो साडीचा बनवला हे दिसायला नकोय, कारण ते पण त्या लेडीच्या इगोला हर्ट होतो की मी साडी फाडून ड्रेस घातलं, हे त्यांना चालत नाही. म्हणून आमची अशी खासियत आहे की आम्ही इतका आयडियानी बनवतो की ती साडीचा ड्रेस एकतर लक्षात येता कामा नाही. आणि पैठणीच्या बाबतीत काय की पैठणीत सगळ्यात महत्वाचा पदर आहे आणि आताच्या ट्रेंडमध्ये मोठं बून मिळालंय की जी कुर्ती नावाचा जो प्रकार आलेला आहे त्याच्यामध्ये आम्ही हा पदर खूपच बेमालूमरित्या वापरतो. त्याच्यामुळे एक तर लक्षात येत नाही आणि पैठणीचा पदर कुर्तीमध्ये खूप ब्युटिफुल दिसतो. तर थोडी ती लॉंग केला तर तुम्ही त्याच्यावर सलवार दुपट्टा घेऊन खूप सुपर ड्रेस होऊ शकतो. राजेश, आणि मगाशी आपण बोलत होतो शरीराच्या आकारानुसार, आपण बोलणार आहोतच, पण आता आपण टॉक टाइम मध्ये ब्रेक घेतोय. राजेशना, तुम्हालाही जर काही प्रश्न विचारायचे असतील तर आम्हाला नक्की फोन करा. आमचा नंबर आहे 022668992004.